ऑक्सीॲसिटिलीन प्लांट आणि सुरक्षा उपायांबद्दल आपण पूर्वी शिकलो आहोत. आता आपण 10 मिलीमीटर माइल्ड स्टील फ्लॅटचा स्ट्रेट लाईन, बेव्हल कट आणि सर्क्युलर कट कसा करायचा ते पाहू. या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल कटिंगसाठी वर्क पीसेस सेट करणे, गॅस कटिंग फ्लेम ॲडजस्ट करणे, मॅन्युअली गॅस कट करणे, गॅस कट करताना सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करणे आणि इतर वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे. गॅस कट पृष्ठभागाची तपासणी व स्वच्छता करणे. आता फिलेट वेल्डिंगसाठी लागणारे साधने पाहू. स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पेन हॅमर, हॅकसॉ फ्रेम विथ ब्लेड, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, सर्कल गॅस कट गाइड, मटेरियल मार्कर, रेडियस बार, सी क्लॅम्प, गॅस कटिंग प्लांट. पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणास वेगवेगळ्या मेटल कटिंगसाठी विविध प्रकारची नोझल्स उपलब्ध आहेत. प्रॅक्टिकलसाठीची तयारी पाहू. 10 mm माइल्ड स्टील फ्लॅट कट करा. जर काही बर असेल तर ते वाईसवर फिक्स करून काढून टाका. MS प्लेटचा चौरस तपासा. प्रिक पंच टूल वापरून गॅस कटिंगसाठी सरळ रेषेत पंच करा. 10 mm जाडीचा MS फ्लॅट मॅन्युअली सरळ कापण्याची प्रक्रिया पाहूया. ऑक्सिजनसाठी 1.6 किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटर गॅसचा दाब आणि एक्सटिलीनसाठी 0.15 किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटरचा दाब सेट करा. 1.2 mm व्यासाचे छिद्र असलेले कटिंग नोझल फिट करा. कटिंग ब्लो पाईप आणि कटिंग ऑक्सिजन रेग्युलेटर सोबत गॅस वेल्डिंग प्लांट सेट करा. 10 mm जाडीच्या MS फ्लॅटमध्ये 25 mm च्या अंतरावर सरळ रेष मार्क करा आणि पंच करा आणि न्यूट्रल फ्लेम सेट करा. आता कटिंग लाईन व कटिंग लाईन ॲक्सेस आणि नॉझल व प्लेटच्या पृष्ठभागादरम्यान ब्लो पाईप 90 डिग्रीच्या कोनात धरा. पंच केलेल्या लाईनचा स्टार्टिंग पॉइंट लाल गरम स्थितीत प्री-हिट करा. कटिंगचा स्टार्टिंग पॉइंट प्रीहीट करताना टॉर्च टिप प्लेटच्या पृष्ठभागाच्या जवळ धरून ठेवा. जेव्हा मेटल पुरेसे गरम होईल, कटिंग लिव्हर हळूहळू दाबा आणि टिपवर ब्लोईंग स्लॅग पडू नये म्हणून टॉर्च वाढवा. जेव्हा प्लेट पूर्णपणे छेदली जाते, टॉर्च कमी करा. लाईन कटिंग सोबत टॉर्च हलवणे सुरू करा. कर्व्हमधून स्लॅग साफ करण्यासाठी
कटच्या आधी एक मागे छोटी हालचाल केली जाते. अतिरिक्त ऑक्सिजन सोडा, कटिंग क्रियेचे निरीक्षण करा आणि पंच केलेल्या लाईनने एक समान गतीने पुढे जा. तसेच कटिंग ब्लो पाईप्स सरळ हलवा आणि आजूबाजूच्या हालचाली टाळा. कट पूर्ण झाल्यावर कटिंग ऑक्सिजन लिव्हर सोडा आणि फ्लेम बंद करा. आता 10 mm MS फ्लॅटचे बेवल कटिंग मॅन्युअली पाहू. जॉब एका कडक टेबलवर सेट करा आणि कट लाईनचा खालील भाग क्लिअर असल्याची खात्री करा. नंतर कटिंग फ्लेम ॲडजस्ट करा. ऑक्सिजनसाठी 1.6 किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटर आणि ॲक्सेटलिनसाठी 0.15 किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटर गॅसचा दाब सेट करा. 1.2 mm व्यासाचे छिद्र असलेले कटिंग नोझल फिट करा. नंतर ब्लोपाईपमध्ये कटिंग नोझल सेट करा आणि प्रीहीटिंगसाठी न्यूट्रल फ्लेम ॲडजस्ट करा आणि 45 डिग्री बेवल अँगलवर कटिंग ब्लोपाईप धरून ठेवा. अँगल प्लेटसह बेवल कट देखील कापला जाऊ शकतो. अँगल प्लेटच्या बाजूने ब्लोपाईप ठेवा आणि हालचाल सुरू करा. त्यानंतर MS फ्लॅटचा पंच केलेला सुरुवातीचा पॉइंट चेरी लाल रंगामध्ये प्रीहीट करा. बॅकफायर टाळण्यासाठी वर्कपीस आणि नोझल टिपमधील अंतर स्ट्रेट लाईनमध्ये राखले पाहिजे. जास्त ऑक्सिजन सोडा, कटिंग क्रियेचे निरीक्षण करा आणि एक समान वेगाने आणि स्थिर हाताने पंच लाईनवरून पुढे जा. कटिंगचा वेग स्ट्रेट कटच्या वेगापेक्षा कमी असला पाहिजे. तसंच स्ट्रेट कट आणि अँगल मेंटेनन्स निश्चित करण्यासाठी कटिंग जॉबसाठी योग्य स्ट्रेट बार निश्चित करा. आता आपण कटची तपासणी पाहू. चांगल्या गुणवत्तेचा कट सरळ वरच्या कडेने आणि समोरून अत्यंत गुळगुळीत दर्शविला जातो. गॅस कटिंगमध्ये खराब गुणवत्तेचे गाउजिंग हा सामान्य दोष आहे. हे जास्त गतीमुळे किंवा अत्यंत सौम्य तापलेल्या फ्लेममुळे होते. रिकॅप. कटिंगसाठी कामाचे तुकडे सेट करा. गॅस कटिंग फ्लेम समायोजित करा. गॅस कट मॅन्युअली. गॅसने कटिंग करताना सुरक्षितेची काळजी घ्या. गॅस कटचा पृष्ठभाग स्वच्छ करा.